टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा दारुण पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले। विजयाचा जल्लोष साजरा करत महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते आणि नेत्यांनी या विजयाचे श्रेय घेतले। लंकेंच्या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा शिवसैनिकांनी केलाय। विजयी झाल्यानंतर खासदार लंके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मात्र ठाकरेंच्या भेटीला लंकेसोबत फक्त नेतेच गेले, कार्यकर्त्यांना मातोश्रीवर का नेले नाही? कार्यकर्त्यांना काय फक्त आंदोलनासाठीच आहेत का, असा संतापजनक सवाल युवासेना उपाध्यक्ष मुन्ना भिंगारदिवे यांनी उपस्थित केला आहे। पाहुयात टाइम्स ऑफ अहमदनगरशी बोलताना भिंगारदिवे काय म्हणाले। हॅलो हॅलो, हा बोला। हा नमस्कार। नमस्कार, मुन्ना भिंगारदिवे बोलतोय साहेब। हो बोलतोय। मी टाइम्स ऑफ अहमदनगर मधनं भैयासाहेब बॉक्सर बोलतोय। हा बोला ना भैया। सर, आपलं टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये स्वागत। धन्यवाद। आज आम्ही शहरात चर्चा पाहतोय की शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली, तर काय कारण आहे त्याचं? कसं आहे माहिती आहे का भैया साहेब, निलेशजी लंके साहेब आहेत ना, लंके साहेबांना निवडून आणण्याचा सर्वात मोठा वाटा हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांना विचारावर त्यांना विचाराचे मानणारे लोक व त्यांच्यावर प्रेम करणारे लोक यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे साहेब। जे तळागाळातले जे शिवसैनिक आहेत, जे भैयांवर प्रेम करणार आहेत। नाही, नाराजगी आहे। आपला मुद्दा काय आहे की शिवसेनेमध्ये गटामध्ये आज शहरामध्ये दुफळी निर्माण झाली, 2 गट पडलेत। नाराजगीच सांगतोय साहेब तुम्हाला। हे 2 गट पडण्याचं कारणच ते आहे साहेब, कारण की सर्वसामान्य शिवसैनिकांना हे कधी नेते लोक विश्वासातच घेत नाही ना साहेब। साहजिक आहे, नाराजी वाढणारच ना शिवसैनिकांची। काय केलं तुमच्या नेत्यांनी आज? काय केलं म्हणजे आज सकाळी लंके साहेबांना घेऊन माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते। तर कुठल्याही सर्वसामान्य शिवसैनिकांना त्याची पूर्वकल्पना दिली नाही की आम्ही मुंबईला जाणार आहोत, मातोश्रीवर जाणार आहोत, की तुम्हाला यायचंय का पदाधिकाऱ्यांना? बरं, ही पहिली वेळ नाही ना। हे अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत आमच्यासोबत, शिवसैनिकांसोबत। काय घटना घडल्या तुमच्यासोबत? आज तुम्हाला सोडून गेले म्हणून तुम्ही काही आरोप लावत असताल? नाही ना, असं कसं काय आरोप लावणार? या अगोदर सुद्धा घटना काय घडल्या सांगा ना। या अगोदर सुद्धा असंच आम्हाला डावललं होतं ना सर्वसामान्य शिवसैनिकांना। त्यावेळेस सुद्धा आम्ही बंड पुकारलं होतं शिवसैनिकांनी। कोणाच्या विरोधात बंड पुकारलं होतं? जे पक्षाचा प्रमुख असतो शहरातला त्यांच्या विरोधात, पक्षाचे जे श्रेष्ठ असतात त्यांच्या विरोधात। तुमच्या पक्षाचे तुम्ही ज्या उपाध्यक्ष आहेत त्याचे प्रमुख तर कालच मुंबईला होते। नाही, ते 2-3 दिवसापूर्वीच होते साहेब। मग कोणाविरोधात तुमची भूमिका? आज तुमची भूमिका कोणाविरोधात आहे? शिवसेनेचे जे शहराचे प्रमुख असतात विक्रम राठोड यांचं। नाही, विक्रम राठोड नाही आहेत। विक्रम राठोड हे युवा सेनेचे। अच्छा, मग कोणावर नाराजगी आहे तुमची? शिवसैनिक नाराज आहे साहेब, शिवसैनिक सर्वसामान्य। मी युवा सैनिक जरी असलो पण मी शिवसैनिकांच्या मार्फत तुमच्यासोबत बोलतोय। सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत ना, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत काही, तुम्ही एक अभ्यासू राजकारणी आहात भिंगारदिवे साहेब। मला एक सांगा की शिवसैनिक कोणावर नाराज आहात? शिवसैनिक हा शिवसेनेचा जो शहराचा प्रमुख असतो। कोण आहे तुमचा प्रमुख? ज्यांनी आपले शहराचे शहर प्रमुख आहेत ना, संभाजीराजे कदम शहराचे। अच्छा, संभाजी कदमवर तुमची नाराजगी आहे? हॅलो भैया, आवाज येत नाही तुमचा। हॅलो, येतोय माझा आवाज? हा, हो बोला। संभाजी कदम यांच्यावर तुमची नाराजगी आहे? हो, 100% साहेब, कारण की शहराचं प्रतिनिधित्व तेच करतात आहे ना। त्यामुळं साहजिक आहे शिवसैनिकांची नाराजी संभाजी कदमावर असणार, कारण की ते कुठल्याही प्रकारचं फक्त आंदोलन असेल किंवा कुठं मोर्चा असेल, कुठं निवेदन द्यायचं असेल, कुठं गर्दी करायची असेल, त्याच वेळेस फक्त शिवसैनिक शिवसेनेला आठवतात। इतर वेळी अशा प्रोग्रामला, अशा कार्यकर्त्यांना घेऊन जात नाही साहेब। फक्त प्रश्न मुंबईला नेण्याचा नाहीये हा, फक्त जो प्रश्न जो असेल ना की भाऊ यांना मुंबईला नेलं नाही म्हणून शिवसैनिक नाराज आहेत, हा भावनेचा विषय आहे साहेब। या भावना दुखावल्या जातात ना। शिवसैनिकांना काय नाही लागत हो, शिवसैनिकांना फक्त आपुलकी, प्रेम एवढंच लागतं, बाकी काय नाही।
आणि अनिल भैया राठोडांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे शिवसैनिक आहोत. तुम्ही आम्हाला काही कुठले तुम्ही तुमच्या शिवसैनिकांची भूमिका पाहताय ते जरी योग्य आहे तरी संभाजी कदम यांची सुद्धा तुम्ही भूमिका पाहिली पाहिजे. एवढे लोक मुंबईला नेणं, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आलं, त्याच्यामध्ये खाणं पिणं आलं, त्याच्यामध्ये थांबणं आलं, हा सगळा खर्च असेल ना? नाही साहेब, शिवसैनिक समर्थ आहे ना, स्वतःच्या खर्चाने जाण्यासाठी समर्थ आहे शिवसैनिक. पण नेलं पाहिजे होतं तुम्हाला. हो, नेलं नाही, निदान विचारणं तर काम होतं ना साहेब. प्रत्येकाला कामं धंदे आहेत, प्रत्येकाच्या म्हणजे असं काय कुणी बसून नाही ना की भाऊ गेलाच पाहिजे, पण निदान एखादा ग्रुपवर मेसेज करून सांगणे की भाऊ आम्ही या दिवशी अशा ठिकाणी जाणार आहोत, जे कोणी इच्छुक असेल त्यांना यायचं असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने गाडी करा, किंवा पक्षाने जर गाडी दिली असेल तर पक्षाच्या गाडीमध्ये या, असं विचारणं तर काम आहे ना. हे तुमचे नेते मंडळी जे गेले ते कोणत्या गाड्यांमध्ये गेलेत? पक्षाच्या गाड्यांमध्ये गेलेत? नाही आता साहेब त्यांच्या वैयक्तिक गाड्या आहेत ना साहेब. अच्छा, म्हणजे तुमचं फक्त म्हणणं आहे की तुम्हाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. हो, बस तेवढाच प्रश्न आहे साहेब. आमचा प्रश्न तेवढाच आहे की आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकांना गेले 25 वर्ष अनिल भैया राठोड यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांवर जितकं प्रेम केलं, जितका जीव लावला, तसं असं कुणी दिसत नाही ना साहेब. आज जर स्वर्गीय अनिल राठोड असते तर त्यांची काय भूमिका असली असती? 100% साहेब, मी भैयांच्या सानिध्यामध्ये 12 वर्ष राहिलो. भैयांना ज्यावेळेस सुद्धा मुंबईला जायचं असेल, ज्यावेळेस पुण्याला जायचं असेल, ज्यावेळेस कुठेही लग्न कार्य कुठेही असो, निदान भैया आपुलकीने विचारायचे, मुन्ना येतोच का रे माझ्यासोबत? मग आपण जर सांगितलं साहेब मला असं असं काम आहे, ठीक आहे तर जाऊ दे. कित्येक वेळा भैयांनी असं विचारलेलं आहे. म्हणजे त्यांनी फक्त शिवसैनिकांना प्रेम दिलं. प्रेम म्हणजे इतके प्रेम दिलं की आता खरोखर आता सांगू नाही शकत मी शब्दामध्ये तुम्हाला. अत्यंत प्रेम दिलं शिवसैनिकांना, अत्यंत प्रेम दिलं. तुम्ही असा आरोप केलाय की मातोश्रीवर जाणारे हे विरोधकांच्या भेटीला मध्यरात्री असायचे, काय सत्यता आहे त्याच्यात? आता सर्व शिवसैनिकांना माहिती आहे साहेब ते. हे सर्व शिवसैनिकांना ज्ञात आहे की कोण कुणाचे प्रचार करत होतं, कुणी कुणाकडून काम करत होतं, कुणाच्या बाजूने काम करत होतं. त्यामुळं हा विषय आता सोडून देतो मी, कारण की निवडणूक झालेली आहे. महायुतीचे उमेदवार आमचे लंके साहेब निवडून आलेले आहेत. म्हणजे तुमचं लंकेंवर आजही प्रेम आहे? 100% साहेब, त्यांच्यावर आमचा रोषच नाही. लंके साहेबांनी तुम्हाला नेलं नाही ना? नाही साहेब, काय असतं लंके साहेबांमध्ये आता टप्पा असतो साहेब. नगरसेवक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख, आमदारकी आणि मग खासदार. साहेब मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, युवा सेनेचा उपशहर प्रमुख आहे. लंके साहेबांची माझी अत्यंत इतकी जवळीकता नाही आली ना अजून. आता इलेक्शन झालंय. म्हणजे ज्यावेळेस संभाजी कदम यांनी नेलं नाही म्हणून तुमची नाराजगी आहे. जर तुम्हाला निलेश लंके नेलं असतं तर मग काय केलं असतं तुम्ही? 100% साहेब गेलो असतो ना. मग निलेश लंके नेलं नाही म्हणून निलेश लंकेंवर नाराज नाहीत तुम्ही? नाही, निलेश लंके हे पार्ट आम्हाला ओळखत नसतील. तुम्ही एकीकडे म्हणता निलेश लंके आम्हाला ओळखत नसतील आणि तुम्ही दुसरीकडे सांगतात की निलेश लंकेंना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकाचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा असा शब्द तुम्ही वापरताय. हो 100% सिंहाचाच वाटा आहे ना. 18 लाख मतदार आहे साहेब. 18 लाख मधून मुन्ना भिंगारदेवीला वैयक्तिक ते कसं काय फोन करतील हो साहेब? तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहे ना. जबाबदार जरी पदाधिकारी असलो पण हे काम साहेब पक्षाचं असतं. पक्षाच्या नेत्यांनी फोन करणं अपेक्षित होतं. हो. तुम्ही भिंगारदेवी काँग्रेस इशारा दिलाय की विधानसभेला बघून घेऊ. नाही साहेब, इशारा म्हणजे आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही साहेब. इशारा देण्याचं कारण काय आहे? इशारा म्हणजे आम्ही काय पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली नाहीये. आम्ही मरुसपर्यंत शिवसैनिक म्हणूनच मरणार आहोत. फक्त विधानसभेला मी तुम्हाला इशारा म्हणजे काय दिला इशारा की अशीच जर आम्हाला दुय्यम वागणूक जर मिळणार असेल तर आम्ही पक्षात कशासाठी राहायचं? शहरामध्ये अशी चर्चा रंगली आहे की शिवसेनेकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून संभाजी कदम जे तुमचे शहर प्रमुख आहेत आज, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही इशारा दिलाय की विधानसभेला बघून घेऊ. म्हणजे हा संभाजी कदमांना इशारा आहे का? नाही साहेब, अजून उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही. शहरात चर्चा नाही चर्चा तर खूप जणांची आहे साहेब. चर्चा खूप जणांची आहे. कोणाकोणाची चर्चा? खूप जणांची आहे ना. कोण इच्छुक उमेदवार आहेत शिवसेनेमधनं मुन्नाजी?
अहो साहेब भैयाशेठ, आता आमच्या पक्षामधून कमीत कमी 5 ते 6 जण उमेदवार इच्छुक आहेत विधानसभा लढवण्याचे. की हो. कोण कोण आहेत इच्छुक तुमच्याकडनं? आता पक्ष ते निर्णय घेतील ना, कुणाला द्यायचं कुणाला नाही. नाही, इच्छुक कोण उमेदवारी. आहेत? नगर शहरामधनं तेवढे कॅन्डिडेट आहेत का तुमच्याकडे स्ट्रॉंग? हो हो हो. आमचे परिपक्व- प्रथम महापौर आहेत भगवानराव फुलसुंदर, विक्रम भैया राठोड आहेत, अच्छा. जे राठोड घराण्याचा वारसा पुढे नेतील, भैयांचा वारसा पुढे नेतील. त्यानंतर आमचे बाळासाहेब बोराटे आहेत, त्यानंतर संभाजीराजे कदम आहेत. असे बरेचसे लोक आहेत ना, नेते आहेत ना. त्यामुळे आता उमेदवारी देणं हे काय माझ्या हातात नाही ना सर. मी फक्त माझी नाराजगी व्यक्त काय केली की बुवा आम्हाला दुय्यम वागणूक का मिळते. मग आता तुम्ही तुमचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधला होता का? नाही ना साहेब, आम्ही कसं साधायचो, आता ते तर सकाळीच निघून गेले होते ना. मग संपर्क आम्ही साधून फोटो- तुम्ही आम्ही- विचारा ना त्यांना. हा जो शिवसेनेचा तुमचा पहिल्या तुमच्या आम्हाला शिवसेनेमध्ये आम्हाला फोटो एकनाथ पाहिल्याच्या शिंदेनी- नंतर लक्षात. ऐका ना, तुमच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेनी बंड पुकारल्यानंतर ना शिवसेनेचे 2 तुकडे झालेत. हो, आज बरोबर. शहराची शिवसेना यामध्ये पण दोन भाग आहेत. एक शिंदेची शिवसेना, नाही, ठाकरेंची शिवसेना. आता तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट करतायत. म्हणजे असे नाही, जर वाद निर्माण झाले शिवसेनेमध्ये राहील काय? नाही गट काही निर्माण उरणार नाही आहे? करत आहे ना. गट निर्माण केलाच नाहीये. गट निर्माण नाहीये, फक्त नाराजी, शिवसैनिकांची नाराजी. ही नाराजगी ही 7-8 महिन्यापूर्वीच उघड झाली होती, पण आता एकदमच जास्तच उघड झाली. मग आता ही नाराजी कशी मिटवणार तुम्ही? बघू आता पक्षश्रेष्ठींनी जर पक्षश्रेष्ठींना जर शिवसैनिकांची जर आत्मीयता असेल, गरज असेल तर करतील फोन. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुम्ही टाइम्स ऑफ अहमदनगर सोबत चर्चा केली, संपर्क साधला आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल